वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजवन होते नाम घेता बुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ। अरे वा बघा प्रार्थना झाली आणि जिलेबी आली। नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका ट्रॅव्हलर महोदय। ह्या विकेंडला ना जरा नाशिकला जाऊन आलो। तसा नाही हो, बाईकवर, ते पण सोलो। तसा हा माझा पहिलाच एवढा लांबचा सोलो प्रवास आणि सांगतो काय मजा आली। ती थंडी, तो गार वारा आणि नुसतं वेगवेगळ्या गोष्टी खाणं। आणि आता नाशिकला चाललोय म्हणजे त्र्यंबकेश्वरांचं दर्शन झालं की नाही ते तुम्हाला कळलंच पुढे व्हिडिओमध्ये। काय मजा आली आणि नुसती जनावरं भेटली आहेत। अहो नाही खरंच, बघा पुढे। तर ॲक्च्युली ह्या स्टोरीची सुरुवात झाली एका जखमी कबुतरापासून। नाही, एक मिनिट, थोडं अजून मागे, जखमी कबुतरापासून अजून मागे। हां, तर मी काम करत बसलो होतो आणि काम करता करताना माझ्या मनात पण तोच प्रश्न आला जो सगळ्यांच्या मनात येतो, काय करावं ह्या विकेंडला। मग बघितलं कॅलेंडर, शनिवार रविवार आहे तसेच होते, पण माझा मात्र काही प्लॅन नव्हता। मग काय झालं तर ठरवलं आता कुठेतरी जाऊन यायचं आणि मला बाईकवरतीच जायचं होतं। का? कारण काही दिवसांपूर्वी त्याची सर्व्हिसिंग केलेली आणि सर्व्हिसिंग केलेली बाईक घरी तशी ठेवू नये म्हणून कुठेतरी घेऊन जायचं। तर मग आता चालू होते आपल्या कबुतराची स्टोरी। मी असाच अंगणात बाईकची रेकी करायला गेलो आणि बघतो तर काय, एक जखमी कबूतर ज्याला बिचाऱ्याला उडताही येत नव्हतं आणि फारच खंगलेल्या अवस्थेमध्ये होतं। आणि दुसऱ्या बाजूला आमचं कार्ट ब्रुनो। ब्रुनोला का जर ते कबूतर दिसलं असतं तर मग RIP कबूतर, आणि ते मला होऊ द्यायचं नव्हतं। म्हणून मी पूर्ण प्रयत्न करत होतो की ब्रुनोला आतमध्ये कसं घ्यायचं, पण आमचा शाना काही आतमध्ये येत नव्हता। मग जेव्हा एखादी गोष्ट मनासारखी होत नाही तेव्हा प्रत्येक माणूस जे करतो तेच मी केलं। आईला जाऊन ब्रुनोचं नाव सांगितलं। कबुतराला सक्सेसफुली उडवल्यानंतर मी बसलो PC वरती चेक करायला की माझं घर ते त्र्यंबकेश्वर किती डिस्टन्स आहे, किती वेळ लागू शकतो आणि कसं जायचं आहे। अगदी प्रायमरी मनाची तयारी कंप्लीट झाली की मग बुक केलं पेड दर्शन त्र्यंबकेश्वर मंदिराचं, आणि अशा प्रकारे चालू झाली माझी तयारी नाशिकला जायची। माझे हे ट्रॅव्हल सिरीज मराठीमध्ये करण्याचे प्रयोग तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मी कमेंट वाचत असतो आणि ज्या इम्प्रूव्हमेंट तुम्ही सांगता त्या मी इम्प्लिमेंट करत असतो। तर कोणाला काही वाटत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की मी अजून काय बेटर करू शकतो। आता आपली जी बाईक आहे त्याची एकदम बेसिक लेवलला तयारी झालेली आहे, प्रिपरेशन। आपण टॉप बॉक्स केला इन्स्टॉल, आपण टँक बॅग पण केली इन्स्टॉल, आणि बाकीचे काही फिटिंग्स आहेत त्या पण व्यवस्थित बघून घेतलेल्या आहेत। सो आता आपलं काय राहतं आहे, आपल्याला बाहेर जाऊन टायरमध्ये नायट्रोजन भरून आणायचं आहे, कारण लॉंग राईडसाठी ते चांगलं असतं, टायर टेम्परेचर वाढत नाही। मी जनरली नायट्रोजन प्रिफर करतो, काही लोक करत नाहीत पण मी करतो। सो आता आपण जाणार, नायट्रोजन फिल करून येणार, टायर प्रेशर चेक करणार। त्याच्यानंतर आता एक शेलचं पेट्रोल पंप आहे पण ते लांब आहे, सो एकतर गेलो तर तिथे, नाहीतर आपल्या नॉर्मल पेट्रोल पंपवर जाऊन XP95 हे पेट्रोल टाकणार आहे। काइंड ऑफ पॉवर पेट्रोल आहे। सगळ्यांना आता विषय असा आहे की लॉंग राईडसाठी मी प्रिफर करतो पॉवर पेट्रोल, परफॉर्मन्स चांगला मिळतो आणि थोडी इकॉनॉमी पण बेटर मिळते। सो ती एक गोष्ट आहे, आपल्याला नायट्रोजन भरायचं आहे आणि पेट्रोल भरून यायचं आहे। आणि हे सगळं करताना गाडीमध्ये हे पण बघायचं आहे की पुढचे मागचे ब्रेक्स व्यवस्थित आहेत ना। आत्ता ऑलमोस्ट वाजले तर रात्रीचे 12, उद्या सकाळी निघायचं आहे 5 वाजता। 5 वाजता निघायचं आहे म्हणजे उठायचं आहे 4 वाजता। ढीगवर ओरडा खाल्ला आहे की अजून झोपला का नाही आहेस म्हणून, पण काय करणार आता, बाईकवरती सगळ्यात पहिले सामान बांधायचं आहे, कारण उद्या सकाळी उठल्यावर तर ते काय होणार नाही आहे।
तर आत्ता करावं लागणार आहे. तर पहिले ते करून घेऊयात. सामान एकदा झालं पॅक की मग सरळ जाऊन मस्त एक 4 तासाची का होईना झोप घेणार आहे. नियोजनात झोपलं. मग कसं करत सकाळी उठलो आणि त्याच्यानंतर थोडा हाय प्रोटीन नाश्ता घेतला. हाय प्रोटीन ह्याच्यासाठी कारण आपल्याला एनर्जी हवी होती आपल्या लॉंग राईडसाठी. आणि मग काय सगळं करत गिअर्स घातले आणि आपला भाऊ निघाला नाशिकला. नमस्कार मंडळी. आता आपण पोचलो आहे घारगावला. सकाळी 5 वाजता निघालेलो ऑलमोस्ट आणि 2 तासात घारगावला पोचलो. मेनली सकाळी निघाल्याचा फायदा असा झाला आहे की आपल्याला आहे ना ट्रॅफिक जास्त बिलकुल लागलं नव्हतं आणि त्यामुळे एकदम निवांत 80-90च्या कॉन्स्टंट स्पीडने आपण आलो. आणि आता घारगावला आहे. तसे घारगावचे पेढे फेमस आहेत. जर कोणी आले तर घ्यायला नक्की विसरू नका. आता आपण मस्तपैकी एक कडक चहा घेणार. त्याच्यासोबत मिळाला तर गरम गरम वडापाव आणि गुड टू गो फॉर द रेस्ट ऑफ द जर्नी. आणि आय गेस आता जवळपास 100 किलोमीटर वगैरे असेल पुढे आणि तिथनं पुढे त्र्यंबकेश्वर थोडंफार लांब. सो फार सो गुड. मस्तपैकी आलो आहे. छानपैकी सनराईज होतो आहे. एकदम प्रसन्न वातावरण आहे आणि काय सांगू ही मजा आहे ना राईडची वेगळीच. एकदा अशा टाईपचे एक्सपिरियन्स आपण करून बघायला पाहिजे. मस्त जबरदस्त. आता एक 10 मिनटं झाले त्र्यंबकेश्वरला पोचलो आहे. अप्रॉक्सिमेटली 5 तास लागले. आणि सगळ्यात कॉमेडी विषय म्हणजे आपला हेल्मेट जो तो ओपन फेस हेल्मेट आहे. म्हणजे मोटोक्रॉस हेल्मेट एवढा पार्ट ओपन असतो फॉर व्हेंटिलेशन. पण आता तो जो व्हेंटिलेशनचा पार्ट ओपन होता अख्खी एक धुळीची लेयर बसली तोंडावरती. आणि असं म्हणजे नाशिकपर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता. नाशिकच्या पुढचा जो त्र्यंबकेश्वरचा रोड आहे ना भरपूर खड्डे आणि भरपूर काम चालू आहे आणि धूळ प्रमाणाबाहेर होती. तर सगळी ती तोंडावरती बसली आहे. आपण आलो आहे. ऑलमोस्ट सगळे हॉटेल्स फुल आहेत. बट एक मिळालं आहे. तिथं आता क्लिनिंग चालू आहे. सो वेट करतो आहे. एकदा क्लिनिंग झालं तर मस्तपैकी फ्रेश होऊ आणि सरळ निघूयात त्र्यंबकेश्वर भ्रमणासाठी. आता जस्ट आपल्या रूममधनं फ्रेश होऊन बाहेर आलो आहे. भूक प्रचंड लागली आहे. तर सगळ्यात आता टेम्पररी प्लॅन असा असणार आहे की सगळ्यात पहिले पोट भरून जेवायचं आहे. मग जायचं आहे कुशावर. त्या कुशावरचं म्हणून एक जागा आहे तिथं मस्तपैकी आपल्याला स्नान करायचं आंघोळ करायची आहे. आणि कुशावरचं स्नान झाल्यानंतर आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनाला. सो असा शॉर्ट प्लॅन आहे. पण सगळ्यात पहिले सोय करावी लागणार आहे ती भुकेची. आजूबाजूला हॉटेल तर आहे पण बघूयात काय काय खायचं आहे बघू. तर आत्ता आपण आलो आहे. तुम्ही माझ्या बॅकसाईडला बघू शकता कुशावर तीर्थ जे पूर्ण त्र्यंबकेश्वरमध्ये नाशिकमध्ये खूप जास्त फेमस आहे. म्हणजे त्याची महिमा पण खूप जास्त आहे आणि लोकांमध्ये मान्यता पण खूप जास्त आहे. असं हे कुशावरचं आपल्या मागं आहे. आणि बाजूलाच एक गोदावरी नदी जी आहे ना त्या नदीचं म्हणजे गोदावरी मातेचं मंदिर माझ्या बॅकसाईडला आणि तिथे आहे कुशावरचं. तर जनरली इथे प्रोसेस अशी असते की तुम्हाला त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायला जायचं आहे ना तर पहिले कुशावरतीला यायचं. तिथे आंघोळ करायची. मग व्यवस्थित स्वच्छ नवीन धुतलेले कपडे घालून जायचं दर्शनाला. सो आता इथली ही परंपरा आहे. इथे ह्या गोष्टीचं लोक पालन करतात म्हणून आपण पण तेच करणार आहे. आता जाणार आहोत आतमध्ये सरळ कुशावरतीला. मस्तपैकी उडी मारणार आहोत 3 आणि चेंज करून सरळ जाणार आहोत
त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनाला. आणि तसं म्हणायला गेलं तर आत्ता वाजले 2 दुपारचे, गरमी भरपूर आहे, तर लगेच जाऊ आता कुशावरती. ब्रह्ममुरारी सोरार्चितलिङ्गं निर्मल भासित शोभितलिङ्गं जन्मज दुःख विनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्. तर मग ह्या सगळ्या मंदिरांमध्ये आता आपण पायी फिरणार आहोत. सो गाडी आपण आपली हिमीतं लावून दिली आहे कुशावरच्या बाहेर. सो आता इथून आपण मस्तपैकी पायी फिरणार, असं पायी फिरत फिरत जाणार सगळे मंदिर करत त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनाला. सो आपला हा पुढचा प्लॅन आहे. सर्व सुगंधी सुलेपित लिंगम बुद्धि विवर्धन कारण लिंगम. काहीच एक छोटा अपडेट, छोटा म्हणजे असा सीन झाला की आपण जेव्हा गेलेलो त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनाला, तर मी VIP पासेस काढून ठेवलेले, म्हणजे अर्जंट पासेस दर्शनाचे. तर अर्जंट दर्शनाची जी रांग आहे तिला जवळपास 3 ते 3.5 तास लागणार होते दर्शनासाठी. आणि तिथं मग एका चांगल्या आपल्या फ्लॉवर वेंडरला विचारलं तर तो म्हणाला की संध्याकाळी थोडं 6:30-7च्या आसपास या, कमी आपल्याला गर्दी मिळेल. मग आता मधल्या टाईममध्ये काय करायचं, तर इथे आलो आहे त्र्यंबकेश्वरमध्येच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ. खूप सुंदर अशी जागा आहे. आणि जर तुमचं कधी नाशिकमध्ये किंवा त्र्यंबकेश्वरला येणं झालं तर एकदा नक्की ते व्हिजिट करा. ओव्हरऑल पूर्ण वास्तू म्हणा, वाईब म्हणा जागेची खूप सुंदर आहे. व्ह्यूज तर खूप छान आहेत. एकदा नक्कीच येण्यासारखी जागा आहे. सो आत्ता मी आतमध्ये गेलो, मस्तपैकी दर्शन घेऊन झालेत आणि आता आपण जाणार आहोत बघायला की लाईनची काय हाल आहे. सेवित लिंगम भावैर भक्ति भेरेव च लिंगम दिनकर कोटी प्रभा. आपण आता ॲक्च्युली लाईनमध्ये लागलो आहे आणि जेवढं एक्सपेक्ट केलेलं त्या मानाने लवकर लागलो आहे. तरी आता जवळपास तासभर 1.5 तास लागणार आहे दर्शनाला. अष्टदलो परिवेष्टित लिंगम सर्वसमुद्भव कारण लिंगम अष्टदरिद्र विनाशन लिंगम तत्प्रणमामि. जवळपास 1.5 तास थांबल्यानंतर आपण जाणार होतो, पण नेमकं माझा नंबर आला आणि तिथं दरवाजा सध्या बंद केला आहे. सगळी लोक लाईनमध्ये थांबलीत, पण उत्साह कोणाचाच कमी होत नाही. पण बघूयात आता अजून किती वेळ लागतोय. पुष्प सदार्चित लिंगम परात् परं परमात्मक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. भागो 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 भागो. मस्तपैकी आता आपलं चालू आहे खाऊ गल्लीचा रिव्ह्यू. मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे ना, इथं मस्तपैकी आपले पाणीपुरी भेळ वगैरेचे स्टॉल्स आहेत. आणि मी एका स्टॉलला पाणीपुरी खाल्ली, दुसऱ्या स्टॉलला दाबेली खाल्ली. आणि बघतोय तर काय दोघा-तिघांचा जो QR आहे ना एकच आहे. विचारल्यावरती कळलं की तिघा भावांनी एका लाईनीतच 3 दुकानं टाकली आहेत आणि तिघं सेम आयटम विकतात. म्हणजे लोकांचे बिझनेस माइंड ह्या लेवलपर्यंत चालतात ना, मजा आली. बोलल्यावरती म्हटले की आपल्यातच कॉम्पिटिशन असलेली बरी. येस, बिलकुल.
एकत्रवाला करा, एक करा. दुर्गा माता भेळबत्ताचा आपण घेतलेला आहे मस्तपैकी. आलू चना चाट, आई शपथ सांगतो आजीने ना काय तिखट टाकले, खायला मजा येते. उद्या ना फायर एक्सटिंग्विशर घेऊन बसावं लागणार आहे मला. जबरदस्त. नाव लक्षात ठेवा, दुर्गा माता भेळबत्ता, मस्त. तर मित्रांनो, ह्या भागात एवढंच. पुढचा भाग येतोय लगेच आणि त्याच्यात आहेत अजून भन्नाट गोष्टी. पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.